आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीतील 3.4 लेट्स मार्च हा लेसन बघूया. चला पुढे जाऊया किंवा आगेकूच करूया. लेट्स मार्च पार्ट नंबर 1. लेसन फार मोठा असल्या कारणाने 2 पार्ट पडतात. त्यातील पार्ट नंबर 1 आपण बघूया. माय डिअर चिल्ड्रन ऑफ ऑल द वर्ड्स, Your Majesties, Your Royal Highnesses, Excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. या ठिकाणी जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले राणी साहेब, राजे, रॉयल हायनिस, त्याचबरोबर या ठिकाणी जीएन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, तसेच माझे बंधू टॉम हार्किन, बंधू आणि भगिनीनो, आणि माझी मुलगी मलाला. For this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from ancient texts of wisdom, Vedas. शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचे पठण करण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित केले. माझा मोठा सन्मान आहे किंवा असं मी समजतो. This mantra carries a prayer, an aspiration, and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. This mantra म्हणजे हा जो मंत्र आहे तो मंत्र एक प्रार्थना आहे. त्याचबरोबर aspiration म्हणजे एक आकांक्षा आहे की ज्यामध्ये that has the potential to liberate humanity, की ज्यामध्ये मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. So let's walk together. म्हणून आपण सर्वजण एकत्र चालूया. In the pursuit of global progress, not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west and from south to north. आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र जाऊया, एकत्र चलूया की या जागतिक उत्कर्षाच्या दिशेने एक चांगला कार्यक्रम करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना कोणीही मागे राहू नये. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ह्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. सो आणि म्हणून आपण सर्वजण चांगलं काहीतरी करण्याच्या दृष्टीने पुढे चालूया. सो लेट्स स्पीक टुगेदर. आणि म्हणून आपण एकत्र बोलूया. लेट आवर माइंड्स कम टुगेदर. आपल्या सर्वांची मन आपण एकत्र आणूया. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आवर ancestors, let us together create knowledge for all that benefits all. म्हणजे आपण सर्वजण एकत्र बोलूया, आपली मने एकत्र आणूया आणि आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून त्यांनी जो इतिहास केलेला आहे त्या इतिहासातून सर्वांसाठी फायदा होईल अशा ज्ञानाची आपण निर्मिती करूया. I bow to my parents, to my late parents, to my motherland India and to the mother earth. माझ्या दिवंगत आई वडील यांना, त्याचबरोबर भारत या माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी बो करतो किंवा वंदन करतो. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated each time I have freed a child from slavery. ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून, दास्यातून मुक्त केले, त्यावेळी मी स्वतंत्र झालो आहे असं मला वाटतं. In first smile
of the freedom on their beautiful faces, I see the gods smiling. आणि ते हजारो हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत. त्यांच्या या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य मी पाहिल्यानंतर किंवा त्या स्वातंत्र्यामध्ये त्या स्मितामध्ये ते हसत आहेत. त्यांना फ्री केल्यानंतर ते स्माइल करतात आणि त्या स्माइलमध्ये मला ईश्वराचे दर्शन घडते. I give the biggest credit to this honor to my movements Kalu Kumar, Dhum Das and Adarsh Kishore from India and Iqbal Masiha from Pakistan who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. आणि खास करून मला हे काम करत असताना आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट, खास करून मला त्यांना क्रेडिट द्यायला आवडेल की त्यांचं श्रेय महत्वाचं आहे. या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसिहा किंवा यांना दिले पाहिजे की ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरिता सर्वोच्च बलिदान दिलेले आहे. I humbly accept this award on behalf of all such masteries, my fellow activities across the world and my countrymen. आणि अशा या सर्व बलिदानकर्त्यांना किंवा त्यांच्या जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. किंवा मला जो तुम्ही आता पुरस्कार बहाल करत आहात तो पुरस्कार या सर्वांच्या वतीने मी स्वीकारत आहे. My journey from the great land of Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is the connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. या ठिकाणी माझा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास भगवान बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी यांच्या महान भारत भूमीतून झालेला आहे. आणि तो कुठे गेलेला आहे तर नॉर्वे हा माझा प्रवास झालेला आहे. वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा हा एक दुवा समजला जातो. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture respectively. A lecture. मित्रांनो, नोबेल कमिटीने मला या ठिकाणी एक भाषण, एक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलेले आहे. Respectfully, I am आणि म्हणून मी आदरपूर्वक I am unable to do that. आणि म्हणून मी आदरपूर्वक हे करू शकत नाही. बिकॉज कारण या ठिकाणी ते व्याख्यान ते करू शकत नाहीत असं म्हणतात. त्याचं रिझन पण दिलंय. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. कारण या ठिकाणीचे निष्पाप आक्रोशांचे आणि अदृश्य मागील चेहऱ्यांचे मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. आय रिप्रेझेंट मिलियन ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड. की जी मुलं मागं राहिलेले आहेत त्यांचं मला हजारो मुलांचं मला या ठिकाणी लाखो मुलांचं प्रतिनिधित्व करायचं आहे किंवा मी करीत आहे. बिहाइंड अँड दॅट इज व्हाय आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणून मी त्यांचे स्मरण म्हणून या ठिकाणी एक खुर्ची मोकळी ठेवलेली आहे. I have come here only to share the voices and dreams of our children. या ठिकाणी मी उपस्थित आहे ते फक्त माझ्या मुलांचे आवाज आणि त्यांची स्वप्ने शेअर करण्यासाठी. बिकॉज कारण या ठिकाणी सांगितलेले त्यांनी रिझन सुद्धा दे आर ऑल आवर चिल्ड्रन्स. कारण ही सर्व मुलं आहेत ते आपली मुले आहेत. म्हणजे या ठिकाणी गेचर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स म्हणजे ऑडियन्सकडे असं बोर्ड दाखवत ते या ठिकाणी आपण I have looked into their frightened
and exhausted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirits. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची जखमी शरीरे या हाताने या स्वतःच्या हाताने सावरलेले आहेत, त्यांच्या जखमा भरून काढलेल्या आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मला जाणवलेल्या आहेत. पुढं 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मला एक लहानसा बालमजूर भेटला. ही आस्क्ड मी, आणि त्यावेळी त्याने विचारले मला. काय विचारले? इज द वर्ल्ड इज सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक instead of forcing me to take a gun or the tool. म्हणजे बघा, त्या ठिकाणी त्याने लेखकाला प्रश्न विचारला की जग एवढे गरीब आहे का की ते मला साधं खेळणं आणि एक पुस्तक देऊ शकत नाही, पण त्याऐवजी माझ्या हातामध्ये जबरदस्तीने बंदूक आणि हत्यारे दिलेले. आय मेट विथ, असा एक प्रश्न विचारला गेला. देन आय मेट विथ सुदानीज चाइल्ड सोल्जर. त्यानंतर मी सुदानी या ठिकाणचा बालसैनिकाला भेटलो. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. तो एका मिलिटियाकडून म्हणजेच दहशतवादी किंवा जहालमतवादी सेनेकडून तो अपहरण झालेला होता किंवा त्याला किडनॅप केलेलं होतं आणि त्याला मी भेटलो. ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन, आणि त्याचा जो पहिला लेसन होता त्याच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या पहिल्या धड्यामध्ये होतं, त्यानुसार ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. की त्याच्या पहिल्या धड्यामध्येच असं होतं की त्याने त्याच्या स्वतःच्या फॅमिलीला आणि मित्रांना सगळ्यांना मारायचं आहे किंवा त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारायला सांगण्यात येत होतं. ही आस्क्ड मी, आणि त्याने त्यावेळी मला प्रश्न केला, व्हॉट इज माय फॉल्ट. त्यावेळी त्याने मला प्रश्न केला की माझी काय चूक आहे. Friends, all the great religions teach us to care for our children. आपले मित्रांनो, या ठिकाणी आपले सर्व धर्म आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सांगत आहेत. या ठिकाणी येशूने पण म्हटलेलं आहे, इथे जेसस सेड म्हणजेच येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की लेट्स द चिल्ड्रन कम टू मी. मुलांना माझ्याकडे येऊ द्या. कम टू मी, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. म्हणजे त्यांना थोपवू नका, कारण ते ईश्वराचे, हे विश्व त्यांच्यासाठी आहे. हे जे विश्व आहे, हे जग आहे, हे जग पूर्णपणे त्या मुलांसाठी आहे. त्यामुळे त्यांना असं बर्डन खाली आणू नका, त्यांना माझ्याकडे पाठवून द्या. द हॉली कुरान सेज, आपल्याला पवित्र कुराण जे आहे ते कुराणमध्ये काय सांगितलं जातं बघा, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. त्यांच्या गरिबीमुळे त्यांना तुम्ही कधीच मारू नका. त्याचबरोबर आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट डू नॉट किल. ओके, किल नॉट युअर चिल्ड्रन्स बिकॉज ऑफ पॉवर्टी, म्हणजे गरिबीमुळे त्या मुलांना मारू नका असं सांगितलं या ठिकाणी. फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डेनी द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. तर मुलांच्या स्वप्नाचा चुराडा करण्या एवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा असू शकत नाही मित्रांनो. देअरफॉर आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट that all the temples and mosques and churches and prayers houses have no place for the dreams of our children. आणि म्हणूनच जे काही मंदिरे आहेत, ती मंदिरे, मशिदे, चर्च आणि प्रार्थनागृह आहेत, ते सर्व त्या प्रार्थनागृहामध्ये किंवा देवळांमध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही. याला मी स्वीकार करत नाही किंवा हे मी मान्य करत नाही.
आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट, मी पुन्हा एक नकार देतो स्वीकारण्यासाठी की आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर. हे जग फारच गरीब आहे हे स्वीकारायसाठी मी सुद्धा म्हणजे हे स्वीकारायला मी नकार देतो. फेन जस्ट 1 week ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन्स टू क्लासरूम. म्हणजे जगाच्या संपूर्ण लष्कराच्या एका आठवड्याच्या पगारामध्ये किंवा खर्चामध्ये जगातील सर्व मुलांच्या शाळेचा खर्च होऊ शकतो किंवा मुलांना शाळेमध्ये आणता येऊ शकतं. एवढे हे जग गरीब नाही हे मी मान्य करत नाही, म्हणजे ते होऊ शकतं. त्याचबरोबर काय सांगितलंय, आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस, जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. त्याचबरोबर सर्व कायदे आहेत, संविधान आहे, पोलीस प्रशासन आहे, न्यायाधीश आहेत, आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत हे सुद्धा मी मान्य करत नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, त्याचबरोबर मी अजून रिफ्यूज करतो, नकार देतो की ॲक्सेप्ट करण्यासाठी नकार देतो. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द शेकल्स ऑफ स्लेव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. काय सांगितलं तर स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात हे मला मान्य नाही आणि हे नाही. म्हणजे रायटरला सांगायचंय की या ठिकाणी जी मुलं आहेत ती मुलं, लहान मुलं आहेत, ती सर्व मुलं ही देवाची मुलं आहेत, देवाची देणगी आहे. त्यामुळे मुलांना आपल्याला सांभाळायचं आहे. पुढं, माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. म्हणजे प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे असं आपल्याला रायटर सांगतात. तर काय काय सांगलेले इथे पॉइंट बघा. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे त्याला स्वातंत्र्य पाहिजे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, त्याचबरोबर निसंकोचपणे खाण्याचे, झोपण्याचे मुक्त स्वातंत्र्य त्याला अपेक्षित आहे. त्याचबरोबर फ्री टू लाफ अँड क्राय, मुक्तपणे हसण्याचे आणि खेळण्याचे त्याला स्वातंत्र्य पाहिजे. त्याचबरोबर अजून काय सांगितलं तर फ्री टू प्ले अँड लर्न, खेळणे आणि शिकणे याचेही स्वातंत्र्य अपेक्षित आहे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव्ह ऑल, त्याचबरोबर सर्व पेक्षा देखील ही महत्वाचे म्हणजे शाळेत जाण्याचे हे सुद्धा. त्याचबरोबर फ्री टू ड्रीम, मुक्तपणे स्वप्न बघण्याचेही त्यांना अधिकार आहे किंवा स्वातंत्र्य आहे. आय हॅव privilege of working with many courageous people who have the same aim. ज्यांचे उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. We have never given up against my threat or attack and we never will. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातापुढे हार मानणार नाहीये आणि कधी मानणारही नाही. We have made progress in the last couple of decades. गेल्या 200 दशकामध्ये आम्ही किंवा आपण निश्चितपणे प्रगती केलेली आहे. We have reduced, निम्म्याने घट करू शकलो आहोत. त्याचबरोबर we have reduced the number of child laborers by the third. बालमजुरी संख्या 1/3 आपण कमी केलेली आहे. त्याचबरोबर we have reduced child mortality and malnutrition and we have prevented millions of child's death. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बालमृत्यूदर आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करू शकलेलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलेलो आहोत. म्हणजे हे सर्व करण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजूनही कोणतीही मोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत, फार मोठी कितीतरी आव्हाने आपल्याला अजून घ्यायची आहेत. म्हणून आपल्याला कोणतीही हयगय करून चालणार नाहीये किंवा कोणत्याही गोष्टीला आपण चॅलेंज करून चालणार नाही. पण भरपूर अजून चॅलेंजेस आपल्याला स्वीकारायचे आहेत. फ्रेंड्स, मित्रांनो, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमनकाइंड इज अ फिअर अँड intolerance.
त्याचबरोबर मानवापुढे उभे ठोकलेले सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे भय आणि असहिष्णुता. We have utterly failed our children in imparting an education. ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी we have utterly failed our children in imparting an education. We have utterly failed our children in imparting an education. Young people like Malala, I have started calling her my daughter Malala, not just Malala. या ठिकाणी मलाला सारखे तरुण लोक मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असे संबोधतो. So my daughter Malala and other daughters including Kayanat. In fact, two Kayanats, दोन Kayanats आहेत त्यामध्ये. ते कोणकोणत्या तर Kayanats and Zasia and the daughter from Africa. From all over the world. म्हणजे या जगभरामधील या मुली ठामपणे उभ्या आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता आणि इतर गोष्टींना ते जास्त महत्त्व देत आहेत. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस. रायझिंग अप अँड चूजिंग पीस म्हणजे शांततेला जास्त महत्त्व देत आहेत. ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स, ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. म्हणजे जास्त भीती किंवा त्याचबरोबर व्हायलन्स किंवा टॉलरन्स ह्या गोष्टी ज्या आहेत त्या धैर्याचा या सर्वसाठी ते धैर्याचा पाठपुरावा करू लागलेले आहेत. म्हणजे ठामपणे उभ्या आहेतच. हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीती ऐवजी धैर्याचा ते पाठपुरावा करू लागलेले आहेत. The solution are emerging, but this solution cannot be found in the deliberations in conferences alone and cannot be found in prescriptions from the distance. त्याचबरोबर अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रांमधील विवेचनात सापडणार नाहीत. So they lie in small group. They lie in small group and local organizations and individuals who are confronting with the problems every day. Even if they remain acknowledgement unrecognized and unknown to the world, the solutions are with them. म्हणजे या ठिकाणी या ज्या समस्यांना दररोज सामोरे जाण्याचा एक लहान गट स्थानिक विचारले स्थानिक संस्था व्यक्तींमध्येही या उपाययोजना अस्तित्वात आहे. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात असले तरी ते या लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहे. इथपर्यंत आपल्याला पार्ट नंबर 1 सांगितलेला आहे. लेसन फार मोठा असल्या कारणाने या ठिकाणी पार्ट 2 करावे लागलेले आहेत. पार्ट 2 आपण पुढच्या भागात बघूया. आपण या ठिकाणी थांबू. ओके.